सेवाव्रती पुरस्कारासाठी आपण त्यांची निवड केलेली आहे. त्यांचं नाव सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. जे सदैव तत्पर कार्यरत असतात असे अमित उर्फ आशुतोष भांगले यांना मी सन्मानपूर्वक या साठी आमंत्रित करीत आहे. तसेच या सत्काराची स्वीकार करताना मी त्यांच्या सौभाग्यवती सौ गायत्री भांगले यांनाही मंचावरती आमंत्रित नमस्कार. जय बांदेश्वर, जय विठ्ठल रघुमाई, जय सोनीला. आजच्या सत्कार मूर्ती आहेत सेवाव्रती आशुतोष अरविंद भांगले. बांदा येथील एका सामान्य कुटुंबात आपला जन्म झाला. प्राथमिक शिक्षण सेंट्रल प्रायमरी स्कूल बांदा येथे तर माध्यमिक शिक्षण हेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा येथे झाले. त्यानंतर SPK महाविद्यालय सावंतवाडी येथून आपण रसायनशास्त्र विषयात पदवी संपादन केली. 10वीत शिक्षण घेत असतानाच वडील स्वर्गीय अरविंद मेघश्याम भांगले यांचे अकाली निधन झाले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण परिस्थितीमध्ये आपले मोठे बंधू श्री बाबाजी उर्फ गोविंद भांगले यांनी पितृतुल्य भूमिका निभावत संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आणि आपल्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा दिली. ईश्वर कृपेने आई श्रीमती सुमेधा भांगले यांचा सदैव आशीर्वाद आपल्याला लाभत आहे. आजही आपल्या मनात आईविषयी आणि मोठ्या भावाविषयी अपार आदर आणि कृतज्ञतेची भावना आहे. पदवी शिक्षणानंतर नोकरीचा मार्ग न स्वीकारता सन 2000 मध्ये आपण वनदेवी कॅशो इंडस्ट्री या उद्योगाची स्थापना करून उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला. याच काळात गोवा राज्याच्या सीमेलगत असलेल्या बांदा गावातील घडामोडी व्यापक स्तरावर पोहोचाव्यात या उद्देशाने आपण पत्रकारितेत प्रवेश केला. स्वर्गीय सरताज नाईक यांनी आपणास पत्रकारितेच्या क्षेत्रात येण्यास सहकार्य केले. दैनिक नवप्रभा, गोमंतक, गोवादूत तसेच सध्या रत्नागिरी टाइम्स आणि हेरॉल्ड या वृत्तपत्रांसाठी आपण पत्रकार म्हणून कार्यरत आहात. पत्रकारितेमध्ये कोणताही आर्थिक स्वार्थ न ठेवता समाजहिताला प्राधान्य देणे ही आपली विशेष ओळख आहे. दैनिक गोवादूतच्या वर्धापन दिनानिमित्त तत्कालीन गोवा विधानसभेचे सभापती माननीय श्री राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते मागील 10 वर्षातील उत्कृष्ट पत्रकार म्हणून आपला गौरव करण्यात आला. हा सन्मान बांदा गावासाठी अभिमानाची बाब ठरला. सन 2005 मध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी संपादन केली. आपले मित्र श्री सुशांत बांदेकर आणि श्री संदीप तेंडोलकर यांच्या सहकार्याने 3 जानेवारी 2009 रोजी सिंधुदुर्गातील पहिल्या ई-पेपरची सुरुवात झाली. त्यानंतर स्वामीराज मीडिया, बांदा प्लस या माध्यमातून फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या सहाय्याने बांदा गावातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक उपक्रमांना मोफत प्रसिद्धी देत आपल्या बांदा गावाचे नाव देश विदेशात पोहोचविण्याचे कार्य आपण सातत्याने करीत आहात. यासाठी आपणास यतीन धामापूरकर, संदेश कल्याणकर, योगेश ढेकणे आणि रोहित कशाडीकर यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे आपण नमूद करता. सन 2019 मध्ये महाराष्ट्र टाइम्स आयोजित भारत 2047 या विषयावरील लेख स्पर्धेत आपल्या लेखाची निवड होऊन तो दिवाळी अंकात प्रकाशित झाला. या यशामुळे आपल्या लेखन कौशल्याला नवी दिशा मिळाली. तसेच सन 2022 मध्ये काव्य, लेखन आणि साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल नट वाचनालय बांदा यांच्यातर्फे आपणास प्र.श्री. निरुणकर साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांदा शहरातून निघणाऱ्या विविध पदयात्रा, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये आपला नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. यामध्ये दीपावली शो टाइम, युवा शक्ती मंडळ, अभिनव दर्पण, कॅश सिंडिकेट बचत गट यासह बांद्यातील अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये क्रियाशील राहिला आहे. संत सोहिरोबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बांदा भूमी वडील कैलासवासी अरविंद भांगले यांच्या पश्चात ज्येष्ठ भजनकर्मी श्री गिरीकाका महाजन आणि श्री प्रकाश उर्फ भाऊ मिशाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भजन सेवेत सहभागी असता.
संगीत क्षेत्रात आपले मोलाचे योगदान असून गुरुवर्य कैलासवासी दिगंबर उर्फ बाळूगाड यांच्या पश्चात त्यांच्या स्मृती जपण्यासाठी बांदा शहरात संगीत वर्ग सुरू करून परंपरा जपण्याचं कार्य आपण सहकाऱ्यांसोबत करीत आहात. आपल्या मातोश्री श्री दत्त महाराज, कुलदेवता श्री धाकटी वनदेवी, श्री बांदेश्वर भूमिका माऊली तसेच विठ्ठल रखुमाई आणि संत सोहिरोबानाथ यांच्यावरील आपली नितांत श्रद्धा आपल्या कार्यातून सातत्याने दिसून येते. सन 2007 मध्ये आपला विवाह सौभाग्यवती गायत्री आशुतोष भांगले म्हणजेच उर्वाश्रमीच्या सोनल प्रमोद कुलकर्णी कणकवली कोळोशी यांच्याशी संपन्न झाला. आपल्या जीवन प्रवासामध्ये पत्नीचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आपण नेहमीच कृतज्ञतेने नमूद करता. आपली पत्नी सौ गायत्री आणि चिरंजीव अरविंद उर्फ गौरांग हे आपल्या प्रत्येक सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारितेच्या कार्यात आपल्याला कायम प्रेरणादायी साथ देत आहेत. दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात स्वतःपासून करावी हाच तर आपला जीवन विचार आहे. त्या विचारानुसार आपल्या कुटुंबाने गेली 10 वर्षे प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर पूर्णपणे बंद करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. बांदा गावाविषयी असलेले अपार प्रेम, गावाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत दिलेले निस्वार्थ योगदान, पत्रकारितेतील प्रामाणिकपणा, आपले साहित्यिक कार्य, समाज प्रबोधनाची सातत्यपूर्ण धडपड आणि पर्यावरण संरक्षणासाठी केलेले प्रेरणादायी कार्य यांचा गौरव म्हणून आज रोटरी क्लब ऑफ बांदा यांच्यातर्फे आपणास हा सन्मान अत्यंत आदरपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. आपल्या कार्यास उत्तरोत्तर यश लाभो, उत्तम आरोग्य लाभो आणि समाजसेवेचा हा अखंड प्रवास अधिकाधिक समृद्ध होत राहो हीच रोटरी क्लब ऑफ बांदा परिवारातर्फे आपणास शुभेच्छा. धन्यवाद. आज रोटरी क्लब ऑफ बांदातर्फे हा माझा बहुमान केला त्याबद्दल मी रोटरी क्लबचा अत्यंत आभारी आहे. रोटरी क्लबचे संपूर्ण कार्यक्रम, संपूर्ण टीम ही त्यांची स्टँडर्ड असते. कार्यक्रमाचे आयोजन पण आम्ही गेली 3 ते 4 वर्ष झाली स्वतः अटेंड बघतो. पूर्ण सुंदर नियोजन, त्यांचे उपक्रम पण समाजासाठी चांगले असतात आणि त्याचं तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे रोटरी क्लब ऑफ बांदाच्या उपक्रमाचा मी लाभार्थी आहे. कारण 4 वर्षापूर्वी त्यांनी एक डोळे तपासून शिबिर घेतलेलं, चष्मा वाटप केलेलं. तो चष्मा अजून आहे आणि थोडं पण चांगलं वगैरे काय तरी झालं नाही. म्हणजे जे करतात उपक्रम ते खरोखरच स्टँडर्ड आणि टिकणारे असतात, याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. तर मी सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद नवीनजी.